आजच्या ह्या सकाळच्या मननामध्ये दुसरे राजे याचा चौथा अध्याय ह्या अध्यायामधून आम्ही थोडस मनन करूया. दुसरे राजे याचा चौथा अध्याय आणि 8 ते 36 ही वचने आहेत. पण आम्ही ती सगळी वचने वाचणार नाहीत वेळेअभावी. इथे एक आलिशा आणि शूनेमकरीन स्त्री या दोघांमधला असलेला संवाद आम्हाला पाहायला मिळतो. तिथे ही जी शूनेमकरीन स्त्री आहे ती आलिशाची जी सेवा करते त्या सेवेबद्दल देखील आम्हाला इथे पाहायला मिळतं. पण त्याचे काही सुरुवातीचे वचन मी वाचतो. 8व्या वचनापासून आपण वाचूया. एके दिवशी असे झाले की आलिशा शूनेम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्याला आग्रह करून जेवायला लावले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेवायला उतरत असे. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो. हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे हे माझ्या लक्षात आले आहे. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक समई अशी तिथे ठेवू. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. देवबाप वाचलं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं आणि लाभाचं असं करू. ह्या शूनेमकरीन स्त्रीच्या ह्या जीवनावरून हा जो छोटासा परिच्छेद आहे त्या परिच्छेदावरून आम्हाला 3 गोष्टी आम्हाला इथे शिकायला मिळतात. तशा तर पुष्कळ गोष्टी तिथे आहेत, परंतु मुख्य म्हणजे त्या शूनेमकरीन स्त्रीने देवाच्या माणसाची केलेली सेवा. दुसरी गोष्ट तिचा त्या देवाच्या माणसावरती आणि देवावरती असलेला विश्वास आणि प्रार्थना. ह्या 3 गोष्टी ठळकपणे आम्हाला इथे पाहायला मिळतात. पहिली गोष्ट आम्हाला इथे त्या स्त्रीच्या लक्षामध्ये आलं. स्त्रीच्या तिने नोटीस केलं की हा एक ह्या वाटेने जो जाणारा पुरुष आहे ना, ती 9व्या वचनामध्ये किती हा पुरुष वारंवार या वाटेने जातो. हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे. पहा तिच्या नजरेतून ते सुटलं नाही की हा माणूस हा जो पुरुष आहे तो देवाचा माणूस आहे आणि तो पवित्र आहे. या वरून आम्हाला एक गोष्ट शिकायला मिळते की आम्ही जे विश्वासणारे लोक आहोत, आम्ही जे देवाची सेवा करतो, तर आमचं जीवन असं सेपरेटेड लाईफ आमचं असलं पाहिजे. वेगळेपणाचं जीवन असलं पाहिजे की ज्यावरून आमच्या आजूबाजूचे लोक, आमच्या परिसरातले लोक, आमच्या ऑफिस मधले लोक, कामधंद्यातले लोक म्हणतील की हे लोक कोण आहेत, हा माणूस कोण आहे, देवाचा माणूस आहे, हा माणूस पवित्र माणूस आहे. आम्ही जिथे राहतो, ज्या सोसायटीमध्ये, ज्या कामामध्ये आमच्या तोंडून असं कुठलाही शब्द निघू नये, कुठलाही शब्द की ज्यामुळे देवाच्या नावाला म्हणजे एक प्रकारे काळीमा लागेल किंवा ते देवाचं नाव खराब होईल. तर आमच्या मुखातून नेहमी चांगलं तेच विचार शब्द बाहेर पडावेत. आणि त्यावरून तिने जाणलं की हा देवाचा पवित्र माणूस आहे. आमच्याकडे बघून लोकांना हे वाटलं पाहिजे की हे देवाचे लोक आहेत, हे पवित्र लोक आहेत. परंतु दुर्दैवाने तसं पाहायला मिळत नाही आणि लोक आमच्याविषयी अशी साक्ष देत नाहीत. वेगळी साक्ष आमच्याविषयी लोक देतात. पण आणखीन एक जर आम्ही एक वचन पाहिलं, प्रेषितांची कृत्य 16वा अध्याय
तिथे देखील एका मुलीने एक साक्ष दिलेली आम्हाला पाहायला मिळते. प्रेषितांचे कृत्य 16वा अध्याय आणि 16-17 पान. मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणी एक मुलगी आम्हाला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैव प्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे. 17 वचन बघा. ती पावलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत. ना, त्या मुलीने नोटीस केलं, लहान मुलीने नोटीस केलं की हे लोक कोण आहेत? परात्पर देवाचे दास. आम्ही त्या जिवंत देवाचे, परात्पर देवाचे दास आहोत. आम्ही त्याचे लोक आहोत. हे लोकांनी आमच्याकडे पाहून नोटीस करायला पाहिजे. पुढे जर आम्ही तिथे पाहिलं तर पहा, पहिली गोष्ट तिने जाणलं की हा देवाचा माणूस आहे, हा पवित्र माणूस आहे. आणि 10वं वचन बघा. याच तो ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, बा याच तो धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची, एक समय अशी तिथे ठेवू, म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. म्हणजे त्या शुनेमकरीण स्त्रीने देवाच्या माणसाची केलेली सेवा आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं. तिने सेवा करण्यासाठी तिने खर्च केला. त्याच्यासाठी वेगळी खोली बांधली, एक वेगळी खाट, समय, मेज, सर्व काही त्या देवाच्या माणसासाठी तिने तिथे तजवीज करून ठेवली. सेवा आम्हाला जी देवाने सेवा दिलेली आहे ती सेवा फार महत्वाची सेवा आहे. पौल म्हणतो की ही देवाची आमच्यावरती झालेली दया आहे की त्याने आम्हाला सेवा दिली आहे. पण ती सेवा आम्ही इतकं गांभीर्याने घेत नाही. सेवेसाठी आम्हाला असं वाटतं की आठवड्यातून एकदा चर्चला गेलं, आराधना केली म्हणजे आम्ही ख्रिस्ती आहोत आणि आमची सेवा तिथेच संपते. सेवेसाठी आम्ही स्वतःला समर्पित केलं पाहिजे. स्वतःला आम्ही देवाला देऊन टाकलं पाहिजे. आमच्याकडे जर पैसा असेल, वेळ असेल, जर आमच्याकडे शारीरिक मेहनत करण्याची शक्ती असेल, आमचं घर काही असेल, ते आम्ही देवाच्या सेवेसाठी ते वापरात आणलं पाहिजे, यूज केलं पाहिजे आणि देवाच्या सेवेसाठी आम्ही ते दिलं पाहिजे. म्हणून नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की 3 अध्यायामध्ये ती असं म्हटलं की आपल्या सर्व उत्पन्नाने काय कर? परमेश्वराचा सन्मान कर. आणि पहा तिथे 2 तिमोथेच्या 4थ्या अध्यायामध्ये देखील पाहतो, तिथे पौल तिमोथेला सांगतो की तुला दिलेली जी सेवा आहे ती सेवा तू काय कर? पूर्ण कर, अर्धवट सोडू नको. आम्ही सेवा करत असताना सुरुवात फार चांगली करतो पण शेवट चांगला होत नाही. सुरुवात पण चांगली पाहिजे, सुरुवात नेहमीच सगळ्यांची चांगली होते, पण जेव्हा सुरुवात होते समस्या काही दिवसांनी यायला येतात, काही दिवसांनी प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि मग त्या सेवेकडे आम्ही त्या प्रॉब्लेम्स कडे जास्त लक्ष फोकस करतो आणि सेवेकडे कमी लक्ष फोकस करतो. ह्या स्त्रीने मनापासून त्या देवाच्या माणसाची तिने सेवा केली. ती शुनेमकरीण स्त्री इतकी देवाच्या सेवेच्या बाबतीत, देवाच्या माणसाच्या बाबतीत इतकी सेन्सिटिव्ह होती, संवेदनशील होतं तिचं मन. आमचं मन कसं आहे? सेवेबद्दल संवेदनशील आहे. तिने त्या देवाच्या माणसाची गरज का आहे ते तिने ओळखलं आणि ती म्हणाली की तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की आपण याच्यासाठी एक खोली तयार करू.
आणि तो जेव्हा तिथे जात येत असे तेव्हा तो तो देवाचा माणूस अलिशा तिथे त्या खोलीमध्ये उतरत असे, त्याच्यासाठी ती जेवण तयार करत. बघा, सेवेमध्ये पाहुणचार हा पण एक प्रकार आहे. देवाच्या माणसांचा पाहुणचार करणं. आणि तुम्हाला एक सांगतो की पाहुणचार हे देवाच्या माणसाचं पाहुणचार हे असं एक दार आहे की दैवी आशीर्वाद तिथे ओपन होतात, दैवी आशीर्वाद तिथे प्राप्त होतात. तिने देवाच्या माणसाची सेवा केली. तिला ठाऊक तिच्या स्वप्नात देखील नव्हतं की आपल्याला देव आपल्याला मुलगा देईल, है ना. तिचा नवरा वृद्ध झाला होता आणि काही आशा नव्हती, तिने कधी मागितलं नव्हतं. पण जे तिने मागितलं नाही ते देखील देवाने तिला दिलं, दरवाजे उघडले. अब्राहमाने देखील देवाचा आणि त्यांचा पाहुणचार केला आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला की पुढच्या ज्यावेळेस वसंत ऋतू येईल त्यावेळेस सारा गर्भवती असेल. पण असे न आमच्या समजण्याच्या पलीकडचे असे आशीर्वाद देव आमच्यासाठी मोकळे करतो. जे मागितलं नाही ते देखील देव आमच्या जीवनामध्ये देतो. तिथे 11 ते 17 वर्षांमध्ये जर आम्ही पाहिलं तिथे आम्हाला असं पाहायला मिळतं की एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला व तेथे निजला. त्याने आपला सेवक गेहजी याला म्हटले, त्या शुनेमकरीला बोलावून आण. त्याने तिला बोलावले आणि ती येऊन त्याच्या पुढे उभी राहिली. तो त्या सेवकाला म्हणाला, तू तिला म्हण, तू आमची काळजी घेण्यात एवढी तत्परता दाखवलीस. त्या शुनेमकरीण स्त्रीचं देवाची सेवा करण्यामधली असलेली तत्परता, देवाच्या सेवेबद्दल असलेले तिचं संवेदनशील मन, हे कोणी नोटीस केलं? आलिशाने नोटीस केलं. आणि आलिशा म्हणाला की तू 13 वर्ष, बघा, तो त्या सेवकाला म्हणाला तू तिला म्हण, तू आमची काळजी घेतली, है ना, काळजी घेण्यात एवढी तत्परता दाखवलीस. तिने देवाच्या माणसाची काळजी घेतली. आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही देवाच्या माणसाची, आमच्या बंधुजनांची काळजी घ्यायला पाहिजे. आम्ही आमचं मन संवेदनशील असलं पाहिजे आमच्या मंडळीतील लोकांसाठी. विचारपूस करणं ही देखील एक सेवा आहे. पण तिचा मुलगा जेव्हा मरण पावला, ती आलिशाकडे धाव घेते. 26 वचन बघा, 25 वर्षाच्या शेवटी तो म्हणतो, ती पहा शुनेम करेन, धाव तिला सामोरं जा आणि तिला विचार, तू खुशाल आहेस ना, तुझा नवरा खुशाल आहे ना, तुझा मूल खुशाल आहे ना. एकमेकांची खाली खुशाली विचारण्याचं देखील एक काय सेवा आहे. त्यासाठी आम्हाला काय करायला लागेल? आम्हाला बंधुजनांच्या घरी भेटी द्यायला लागतील. आम्ही आठवडाभर घराच्या बाहेर पडत नाही, फक्त रविवारी भेटतो, रविवारी सलाम देतो. हे खाली खुशाली विचारणं ही पण एक सेवा आहे. त्यासाठी आमचं मन संवेदनशील असलं पाहिजे. आम्ही त्या बाबतीत काळजी घेण्याच्या बाबतीत एकमेकांची काळजी आम्ही घेतली पाहिजे. तिथे पुढे जो काय म्हणतो की 18 ते 26 वर्षांमध्ये जर आम्ही तिथे पाहिलं तर तिथे जो तिला मुलगा झाला तो काही वर्षांनी काही मोठा झाल्यानंतर तो मरण पावला. आणि तिथे एक गोष्ट आम्हाला पुढे शिकायला मिळते पहा, तिथे 18 वर्ष बघा, 18, तो मुलगा वाढून मोठा झाल्यावर एके दिवशी लोक पिकाची कापणी करत होते. तेथे तो बाहेर कापणाऱ्याकडे आपल्या बापाकडे गेला. तो आपल्या बापाला म्हणला, अरे माझे डोके, माझे डोके. त्याने आपल्या चाकराला सांगितले, ह्याला त्याच्या आईकडे उचलून ने. त्याला त्याच्या आईकडे नेले. तो 2 प्रहरपर्यंत तिच्या मांडीवर होता आणि मग मृत्यू पावला. तेव्हा तिने त्याला वरती नेऊन देवाच्या माणसाच्या खाट्यावर ठेवले व दार बंद करून घेऊन ती खाली उतरली. आपल्या नवऱ्याला हाक मारून ती म्हणाली, एक नोकर, एक गाढव लवकर माझ्याकडे पाठवून द्या, म्हणजे मी देवाच्या माणसाकडे झटकन जाऊन येते. तिचा नवरा म्हणाला,
एवढं तत्परता का? आज तर काही चंद्रदर्शन नाही, काय नाही, तू कशाला चालली? ती बोलली काही नाही झालं. काय म्हणते ती? 23व्या वर्षात तो तो म्हणाला, तू आज त्याच्याकडे का चाललीस? आज काही चंद्रदर्शन किंवा शाबात नाही. ती म्हणाली काही चिंता नाही. बघा, दुःखाच्या प्रसंगामध्ये तिचा देवावरती असलेला विश्वास आम्हाला इथे पाहायला मिळतो. एक म्हणजे तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरलेला आहे, काळोख आहे, मुलगा मरण पावलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तिचा विश्वास आम्हाला इथे पाहायला मिळतो. ती म्हणते की काही काही झालं नाही. आणि तिला माहित होतं की ज्या देवाने आपल्याला मुलगा दिला तोच देव, तो सामर्थ्यवान देव आहे, तो जिवंत देव आहे, हे तिने जाणलं. आणि तो देव त्या आपल्या मुलाला जिवंत करायला समर्थ आहे हे त्याने जाणलं. त्या तिच्या मनामध्ये, तिच्या डोळ्यासमोर अंधकारामध्ये देखील तिचा विश्वास ढळला नाही. आणि तिने विश्वासाने ती त्या माणसाकडे गेली आणि त्या विश्वासाचा परिणाम काय झाला? देवाचं सामर्थ्य तिने पाहिलं. आमचा विश्वास जर आमच्या कठीण समयामध्ये आम्ही गमावून बसलो, आणि आम्ही जो तारणाच्या वेळेस विश्वास ठेवला तो आमच्या तारणासाठी, पण आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये विश्वासाने जगायचं आहे. आणि तो विश्वास कठीण प्रसंगामध्येच पारखला जातो. जर कठीण प्रसंगामध्ये आम्ही विश्वास ठेवला तर देवाचं मोठं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहू शकतो. तिने देवावरती विश्वास ठेवला, देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घेतला, तिचा मुलगा जिवंत तिने परत मिळवला. आणि दुसरा एक तिचा विश्वासाचा परिणाम बघा. तिला काय, त्याच दुसरे राजे याच्या 8व्या अध्यायामध्ये जर आम्ही आलो तर तिथे आम्हाला पाहायला मिळतं, हा जो आलिशा आहे तो तिला सांगतो की आता इथे 7 वर्ष दुष्काळ पडणार आहे, तू आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जा. आणि मग 7 दिवस दुष्काळाचे जातात आणि दुष्काळ संपल्यानंतर ती स्त्री पुन्हा शूनेमकडे आपल्या देशामध्ये येते. तर ती बघते तर आपली शेती दुसऱ्याने कोणीतरी हडप केलेली आहे आणि ती राजाकडे तक्रार घेऊन जाते. राजाकडे तक्रार घेऊन गेल्यानंतर ती तिथे आलिशाचा नोकर गेहजी हजर असतो आणि तो गेहजी राजाला सांगत असतो की आलिशाने काय काय चमत्कार केले. आणि त्या चमत्कारामध्ये ह्या स्त्रीविषयी तो सांगत असतो की एका शूनेमकन स्त्रीच्या मुलाला आलिशाने जिवंत केलं. आणि तितक्यात ही शूनेमकरी स्त्री तिथे जाते आणि मग तो गेहजी म्हणतो की हीच ती स्त्री जिच्या मुलाला देवाने जिवंत केलं. आणि काय होतं? राजा म्हणतो तू कशाला आलीस? ती म्हणते माझी जी शेती होती, मी 7 वर्ष दुसरीकडे गेले होते दुष्काळामुळे, ती दुसऱ्याने कोणी हडप केली आहे. आणि राजा लगेच अंमलदाराला बोलावतो आणि तो सांगतो हिच्याबरोबर जा, हिची शेती जी आहे ती शेती तिला परत मिळून दे. एवढंच नाही तर 7 वर्षामध्ये जे काही धान्य पिकलं असेल ते धान्य देखील हिला परत दे. बघा, देवाच्या माणसाची केलेली सेवेचा परिणाम बघा, त्याचा देवावरती असलेला विश्वास, त्याचा परिणाम बघा. तिचं 7 वर्षाची जी जे काय पीक पाणी होतं ते त्या पीक पाण्याची तिने अपेक्षा पण केली नसेल. इथे आम्ही जर देवाची सेवा केली तर इथे देवाचं टायमिंग बघा. ज्यावेळेस स्त्री तिथे राजाकडे तक्रार घेऊन गेली त्याच वेळेस गेहजी तिथे हजर होता. ही देवाची योजना आमच्या जीवनामध्ये किती अद्भुत असते हे अनुभवाला मिळतं. आमचं देवाचं सामर्थ्य आम्हाला अनुभवाला मिळतं. बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी ह्या शूनेमकरीण स्त्रीच्या जीवनातून आम्हाला पाहायला मिळतात. पण वेळेच्या अभावी मी इथे थांबत आहे. आम्ही पहिली गोष्ट पाहिली की तिने जाणलं की हा देवाचा माणूस आहे, हा पवित्र माणूस आहे. तिने त्याचा पाहुणचार केला, त्याच्यासाठी त्याची सेवा केली, त्याची खोली बांधली आणि तिचा विश्वास तिने दाखवला. ती 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 म्हणाली की ती ज्यावेळेस हा गेहजी म्हणाला, हा आलिशा म्हणाला की तुझ्यासाठी आम्ही काय करू,
ती म्हणाली मी माझ्या लोकांना आणत आहे, एवढे पुरे आहे. पण गेहजीने ते नोटीस केलं की हिला मूल नाही, आणि मग त्याच्यासाठी तिच्यासाठी आलिशाने तिला तो म्हणला की पुढच्या वसंत ऋतूमध्ये आम्ही येऊ, तेव्हा तू आपल्या मुलाला आपल्या उराशी धरशील. एवढा आशीर्वाद देवाने त्याला दिला. म्हणून प्रियजन हो, आज सकाळच्या ह्या म्हणण्यामध्ये मी सांगतो की देवाची सेवा ही आम्हाला देवाने आमच्यावरती केलेली दया आहे, आणि ती सेवा आम्ही प्रामाणिकपणे विश्वासूपणे आम्ही करावी. आणि त्यासाठी आम्हाला स्वतःला द्यावं लागलं, आणि जे काही आम्हाला खर्च करावं लागलं तरी त्याची तयारी आमची असली पाहिजे. अंधकारामध्ये आणि डार्कनेस मध्ये, दुःखामध्ये देखील देवाचा विश्वास ठेवता कामा नये. आणि प्रार्थना हे फार महत्वाचं आहे. एक देवाचा दास होऊन गेला जॉन हाईड म्हणून, तो आपलं देश सोडून तो भारतामध्ये आला, पंजाबमध्ये गेला, आणि तिथे त्याने देवाची सेवा केली. बघितलं काहीच पीक येत नाही, रात्रंदिवस प्रार्थना केली, रात्रंदिवस 2-2 दिवस तो गुडघ्यावरती राहून प्रार्थना कर. त्याचं जर जॉन हाईड नावाचं जर पुस्तक तुम्हाला मिळालं, त्याचं आत्मचरित्र, ते तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये तो कसा प्रार्थना करतो ह्याविषयी लिहिलेलं आहे. D.L. मूडी प्रार्थनेमुळे त्यांच्या त्यांच्या सेवेला इतकं फळ आलं की पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी 5 लाख लोकांना प्रभूकडे आणलं. आम्ही किती लोकांना प्रभूकडे आणलं सेवेच्या द्वारे आम्हाला काही सांगता येणार नाही. पण आम्ही 30 वर्ष 40 वर्ष आम्ही मंडळीचे वडील आहोत, सेवा करतो. पण फक्त सेवा आमची संडे वर आधारित आहे असं होता कामा नये. जे काही थोडं आयुष्य आमच्या जीवनामध्ये आहे, थोडे दिवस बाकी आहेत, त्यामुळे आम्ही मन लावून सेवा करावी. देव बाप करो आणि ह्या गोष्टी समजण्यास आपणास सहाय करो. सलाम.